मी विशाल यांच्याकडे परत जाईल। विशाल, ही जी दृश्य आपण पाहतोय भीषण अशी दृश्य आहे। जमाव संतप्त झालेला आहे, आक्रमक झालेला आहे। या क्षणाची महत्त्वाची माहिती जी येते ती पोलिसांकडून कुठेतरी या जमावाला थांबवण्यासाठी लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। विशाल, हा नक्कीच, कारण हा जो मोर्चा होता मेघना, हा अत्यंत सुरळीत चालू होता आणि महिलांचा देखील मोठा समावेश या ठिकाणी होता। लहान जे बालगोपाळ होते, लहान तरुणी त्या मुली होत्या, त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यामुळे जो मोर्चा होता हा एकदम शांततेत पार पडला आणि त्याची समाप्ती देखील शांततेत झाली। मात्र मोर्चामध्ये कोणी जे हिंसक जे होते की ज्यांचा जो हेतू होता तो थोडासा वेगळा या ठिकाणी दिसत होता, त्यांच्यातर्फे हा जो मोर्चा आहे याला हिंसक वळण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि त्या जमावाला जे हिंसक आहेत तरुण त्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर सौम्य लाठीमार हा करावा लागला आहे। मेघना, महिलांचा देखील समावेश आहे या आंदोलकांमध्ये, या जमावामध्ये। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन कशा प्रकारे खरं तर हाताळते या सर्व परिस्थितीला? नक्कीच, जो जमाव होता तो जो मध्ये घुसला न्यायालयात, तर त्या जमावामध्ये महिला असतील अशा पद्धतीने जो विचार होता तो केला गेला नाही। मात्र ज्या न्यायालयाच्या आव्हानात घुसण्याचा जो प्रयत्न महिला आणि जे बाकी आंदोलन करत होते त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे करण्यात आला। मात्र बाहेरच्या ठिकाणी सुद्धा जो जमाव होता तर त्यांना सुद्धा सावरण्यासाठी, त्यांना सुद्धा अडवण्यासाठी काही महिला पोलीस त्या ठिकाणी तैनात होते आणि जो जमाव जो अड्डा होता तो न्यायालयाच्या परिसरात घुसला होता। विशाल, ही दृश्य आपण पाहतोय लोकशाहीच्या स्क्रीनवर। एका बाजूला जमाव संतप्त झालेला आहे, दुसरीकडे जमावाला पांगवण्यासाठी पोलीस जे आहेत लाठीचार्ज करतानाची ही दृश्य आपण पाहतोय। काय परिस्थिती सध्या आहे, आत्ताची अपडेट विशाल? सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे मेघना आणि या ठिकाणी काही लाठीचार्ज सुरू आहे विशाल? नाही, लाठीचार्ज नाही सुरू आहे। जो जमाव होता ज्याच्यातले काही लोक होते जे मोर्चा जो होता तो खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो करण्यात आला होता, तर त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांतर्फे केला गेला आहे आणि ते आता या ठिकाणून गेलेले आहेत आणि पोलीस सुद्धा इथं सुरक्षा बलासह न्यायालयाच्या परिस्थितीत आपल्या न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मेघना, विशाल, पुन्हा तोच प्रश्न, कारण खरं तर स्थानिक प्रतिनिधींनी आता खरं तर मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झालेली आहे। संपूर्ण मालेगाव बंद आहे, बंदची हाक पुकारण्यात आली। दुसरीकडे हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो विशाल। हा नक्कीच, स्थानिक प्रतिनिधींचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचे जे इथे मध्यस्थी आहेत ते मध्यस्थी करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। न्यायालयाचे जे दोन दरवाजे आहेत, दोघं साईडला थोडासा जमाव होता, आता एका साईडला जमाव आहे आणि एक गेटवरचा जमाव जो आहे तो पांगवण्यात आलेला आहे आणि मध्यस्थी सुद्धा जे प्रतिनिधी आहेत, काही इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते जमावाशी बोलताही आहेत आणि मध्यस्थी सुद्धा करता आहेत आणि बराचसा जे आता वातावरण आहे तणावपूर्ण शांतता आहे, पण मात्र वातावरण जवळपास निवडल्यासारखं आहे। मेघना, विशाल, खरं तर हा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे याची पूर्वकल्पना पोलीस प्रशासनाला होती, यंत्रणेला होती। मात्र त्यानंतर देखील या जमावाच्या या आक्रोशासाठी कुठेतरी पोलीस यंत्रणा तयार नव्हती का, असं चित्र, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नक्कीच, या प्रकरणी ज्यावेळेस मंत्री महोदयांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया या जमावापुढे जेव्हा व्यक्त केली होती, तर त्या एक पोलीस प्रशासनाचं माध्यम म्हणून कोणीतरी नाशिक एसपी वगैरे या ठिकाणी येणं अपेक्षित होतं आणि तसं विचारणा सुद्धा मंत्री महोदयांनी केली होती। मात्र या ठिकाणी एसपी आणि बाकीचे जे वरिष्ठ प्रशासन होते ते नव्हते। अपर पोलीस अधीक्षक सिद्धीर सिंग संधू आणि इथले जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या सर्व परिस्थितीची हाताळणी केली आहे। मेघना, निश्चित विशाल, खरं तर ही आत्ताचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। कशा प्रकारे मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकच जमावाचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। मालेगावच्या मोर्चातील काही जमाव संतप्त झाल्याची ही चित्र आहे। न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। मालेगावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। आपल्यासोबत स्थानिक आमदार, भाजपाचे आमदार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।